जत जिल्हा सांगली येथील राजारामराव महाविद्यालयात शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांची जयंती उत्साहात साजरी. अनेक मान्यवरांची उपस्थिती. जत जिल्हा सांगली येथील राजारामराव महाविद्यालयामध्ये डॉक्टर बापूजी साळुंखे यांची जयंती उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमासाठी खास करून प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील, माजी प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव बिसले, प्राध्यापक कुमार इंगळे यांच्यासह TV1 मराठीचे संपादक मनोहर पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक ढाळके होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांची जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. BA आणि BT हे कोल्हापूरमध्ये झालेले होते. महात्मा गांधींच्या प्रभावामुळे त्यावेळेला गांधीजींचा चले जाओ चळवळ किंवा स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भातची भूमिका गांधीजींची 1920 पर्यंत जी होती त्याचा प्रभाव बापूजींच्यावर होता आणि त्यामुळं त्यांचे नातेवाईक जे होते त्यामुळं बापूजी हे नाव नातेवाईकांनी दिलेलं आहे. म्हणजे गांधीजींचा प्रभाव बापूजींच्यावर होता आणि त्याच्यामुळं त्याचे जे नातेवाईक होते ते नातेवाईक त्यांना बापूजी म्हणून संबोधत होते, ओळखत होते. 1945 ते 1955 या कालावधीमध्ये रयत शिक्षण संस्था आपल्याला यथाकदाचित माहीत असेल, महाराष्ट्रामधील सर्वात मोठी म्हणजे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था तर आहे मोठी, पण त्याहूनही अधिक मोठी ही रयत शिक्षण संस्था आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ती स्थापन केलेली आहे. त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून बापूजी काम करत होते. रयत शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर कर्मवीर भाऊराव पाटलांचं जे जीवन आहे, विशेषतः जे गोरगरीब आहेत, ज्यांना आर्थिक परिस्थिती अगदी कमकुवत आहे, कमवा आणि शिका अशा प्रकारच्या योजना त्यांनी सुरू केलेल्या होत्या. काही हॉस्टेल वसतिगृह सुरू केलेली होती मुलामुलींच्यासाठी. आणि त्याचं वैशिष्ट्य त्या हॉस्टेलचं की त्या काळामध्ये गिरणी वगैरे हा प्रकार नव्हता. पिठाची गिरणी म्हणतो जे आपण, ते त्यावेळेला नव्हती. जात्यावर पीठ दळलं जात होतं आणि प्रत्येक घरामधून ते त्या जात्याच्या वरच्या बाजूला एक झोळी ठेवलेली होती, झोळी, आणि रोज एक मुठभर त्या झोळीमध्ये पीठ टाकलं जात होतं. ते जे पीठ त्या गावामधून सगळं गोळा करून वसतिगृहातील मुलांना दिलं जात होतं. हे जे बारकावे आहेत, हे बारकावे आपल्याला माहीत असणंही गरजेचं आहे. म्हणजे किती साध्या छोट्या गोष्टीमधून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीचा प्रयत्न त्या काळामध्ये होता. म्हणूनच आपण जर वाचायचं असेल, म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील असतील, शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे असतील, यांचं जीवन चरित्र आपण वाचणं गरजेचं आहे. 2-4 दिवसाच्या पाठीमागच DY पाटील यांचं निधन झालं. DY पाटील देखील महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या. 2 वेळा आमदार झाल्यानंतर त्यांच्या गुरूंनी सांगितलं की राजकारण सोडून द्या, आणि मग ते मुंबईला गेले आणि तिथून शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केल्या. मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा अन्य आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज अशी कॉलेजेस उभी केली, शिक्षण संस्था उभ्या केल्या. आणि त्यांचा हेतू काय आहे तर सर्वसामान्य माणसाला, बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ज्यांना कोणाच्या डोक्यामध्ये काही कल्पना असेल, बाबा माझं एवढी इस्टेट आहे, माझी जमीन आहे, आता जत तालुक्याविषयी तर बोलायला म्हणजे न बोललेलंच बरं, अशा प्रकारची जमिनीची अवस्था आपण ते उपभोगतो, म्हणजे अनुभवतो. ते म्हणजे काय जमिनीतून पिकतं. मी तर एका वाक्यामध्ये या जमिनीचं सांगेन की पोतभर पेरल्यानंतर पायलीभर उत्पन्न आपल्याकडे येतं, अशी अवस्था आहे शेतीची आहे. त्यामुळं केवळ आणि शेवळ शेतीवर अवलंबून, आणि आता अलीकडच्या काळामध्ये तर आपण बघतो की शेती करणाऱ्याला मुली देखील देत नाही. ही आजची परिस्थिती सद्यस्थिती आहे बरं का. म्हणजे ज्यांची बागायत क्षेत्र आहे त्यांच्या बाबतीत पण आहे, इतरांचं तर सोडूनच द्या, मुली देखील त्या शेतकऱ्याला देत नाही. त्याचं कारण मला वाटतंय, मी चिंतन केलं त्याच्यावरनं मला असं दिसून आलं, तुमचं इमारत डॉक्टर पतंगराव कदमांची होती, भारती भवन म्हणून होती, आणि त्याच्यावर टीका होत होती की मुंबई पुण्यात येते का काय, अशा प्रकारची ती टीका केली जात होती. परंतु ते पतंगराव कदमांचं जीवनचरित्र वाचा, म्हणजे लक्षात येईल आपल्याला काय व्हायचं आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे मनापासून सांगतोय,
की ज्याला कोणाला काहीतरी व्हायचं आहे, काय व्हायचं हे नंतर ठरवा तुमचं तुम्ही, पण ज्याला काहीतरी व्हायचं आहे त्यांनी अशा लोकांची जीवनचरित्र वाचली पाहिजे. बापूजींनी त्यांच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यापासून ते अगदी त्यांच्या शेवटापर्यंत सर्वसामान्य माणूस सुशिक्षित शिकलेला कसा होईल, त्याच्यावरचं शिक्षण कशा पद्धतीनं चांगलं होईल यासाठी त्यांनी आयुष्यभर विचार केला. आणि म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर 400 पेक्षा अधिक शाखा स्थापन केल्या. मला हे विशेष वाटतं की त्यांनी जेवढ्या शाखा स्थापन केल्या त्या सर्व शाखा ह्या दुर्गम भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये खेडोपाडी स्थापन केलेल्या आहेत. त्यांनी कुठल्याही शहरामध्ये शाखा स्थापन केल्या नाही, तर गोरगरीब जनतेला त्या शाखेचा कसा फायदा होईल हे त्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे त्यांचा जो दृष्टिकोन होता तो खरोखर सर्वसामान्य लोकांच्यासाठी त्यांना शिक्षण कसं मिळेल यासाठी सदैव तो राहिलेला आहे. आणि हीच त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. तोच एक खास संदेश मी तुम्हाला देऊ इच्छितो आणि आपले अध्यक्ष मनोगत आहे या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. डॉक्टर बापूजी साळुंके यांची आज जयंती होते. त्यांना मी या ठिकाणी जत तालुक्यातील तमाम पत्रकारांच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो. 1989ला 10वी पासआउट झाल्यानंतर जवळजवळ ग्रॅज्युएशन माझं याच कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर MA ला 2 वर्षे माझं पूर्ण झाल्यानंतर आम्ही या पत्रकारी क्षेत्रामध्ये गेले 30 ते 35 वर्षे या ठिकाणी आम्ही काम करतोय. डॉक्टर बापूजी साळुंके यांनी जत तालुक्यासारख्या या दुष्काळी भागामध्ये हे महाविद्यालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आज जर बघितलं तर एखाद्या चित्रपटाचं शूटिंग या कॉलेजमध्ये झालं पाहिजे असा सर्व हा या ठिकाणी परिसर आहे. अगदी नवीन बिल्डिंग पेक्षा जुनी बिल्डिंग अतिशय सुंदर वाटते. त्यामुळे एकदा आपण इथं जे सर्व कर्मचारी आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, यांचं एकदा टाळ्या वाजून आपण जोरदार त्याचं स्वागत करूया. कारण हे महाविद्यालय अगदी सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाचं जर क्रीडांगण बघितलं तर अगदी सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय महत्वाचं क्रीडांगण आहे. मला आज या जयंतीच्या निमित्तानं एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. पुन्हा एकदा कधी तर मला बोलवा, त्या निमित्तानं आपण सांगूया. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच उंच भरारी घेणाऱ्याला आबाळाचं वजन असतं. याप्रमाणे या महाविद्यालयाने इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा उंच उंच भरारी घ्यावी, गगन भरारी घ्यावी, एवढंच मी या निमित्तानं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण इथे बापूजी साळुंके यांच्या 39व्या स्मृतिदिनानिमित्त जमलो आहोत. बापूजी साळुंके यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन केली. त्यामुळे आपण म्हणजे त्या प्रमाणात आपण शिक्षण घेऊ शकतो. आणि त्यांच्यामुळं आपल्या जतसारख्या भागात इतकं मोठं कॉलेज स्थापन झालं. आणि आम्हाला MSc इथंच उपलब्ध झालं. आणि कारण आम्हाला बाहेर जाऊन MSc करणं शक्य नव्हतं. त्यांच्यामुळे आम्ही आज इथं शिकू शकतो. त्यांचं आमच्या जीवनातील मोलाचं योगदान आहे. एवढे बोलून मी त्यांना आभार. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले राज्यशास्त्र विभागाचे शिवाय माने पाटील सर यांचं प्रथमतः मी आभार मानतो. तसेच सकाळ सत्राचे इन्चार्ज डॉक्टर भीमाशंकर डाळके सर यांचं देखील मी आभार मानतो. तसेच सर्व प्राध्यापक वर्ग, टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ यांचं देखील मी आभार मानतो. तसेच सर्व विद्यार्थ्यांचं देखील मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम असा संपला असं जाहीर करतो. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.